अमेरिका, इस्रायल, इराणच्या युद्धाचा फटका भारताला देखील बसला आहे. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असताना सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने काही हॉटेल देखील बंद आहेत. तर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याने गॅस वितरण, गॅस पुरवठा होत नसल्याने गॅस गोडाऊनच्या बाहेर सकाळपासूनच नागरिकांच्या भर उन्हात रांगेत उभे राहून गॅस सिलेंडर घेत आहेत. तर गॅस एजन्सीकडून नागरिकांना आव्हान केले जात आहे, गॅसचा तुटवडा नाही, अफवांवर लक्ष देऊ नका, गॅस सर्वांना मिळेल, असे आव्हान भारत गॅस महावितरण महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष महेश तपासे यांनी सांगितले. मला वाटतं जे पाश्चात्य आशिया भागामध्ये जे युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे की गॅस मिळणार नाही, हे पूर्णपणे चुकीची आहे. भारत सरकारने मुबलक प्रमाणामध्ये घरगुती गॅस मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. फक्त लोकांनी अफवांवर विश्वास ठेवून पॅनिक करू नये. आता माझ्याकडे जर पाहिलं, आता मी महाराष्ट्र राज्य संघटनेचा कार्याध्यक्ष आहे, भारत गॅस वितरक संघटनेचा. माझ्याकडे साधारणपणे 1200-1300 लोक रोज गॅस बुक करतात. पण कालपासून 3500, 4000 अशी बुकिंग रोज चालू आहे. आणि ही बुकिंग पॅनिक बुकिंग आहे, ही रेग्युलर कन्झम्पशन पॅटर्न नाही आहे. म्हणजे लोकांना भीती वाटते की भविष्यात त्यांना गॅस मिळणार नाही, त्याच्यामुळे ते लोक बुकिंग करत आहेत. आणि आपण पाहिलं की आमच्या गुरुकृपा गॅस एजन्सीमध्ये साधारणपणे 99% लोकांना घरपोच गॅस मिळतो. परंतु लोक जर इकडे आली तर आम्ही घरपोच पाठवू शकत नाही, कारण लोक रस्त्यामध्ये गाड्या थांबवत आहेत, लोक गाड्यातनं सिलेंडर काढत आहेत. आणि माझी हात जोडून कल्याणच्या नागरिकांना विनंती आहे, किंबहुना महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आहे की महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, योग्यरित्या सर्वांना गॅस पुरवठा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पॅनिक होऊ नका, सिलेंडर आपल्याला मिळणार. हॉटेल व्यावसायिकांच्या संदर्भातलं एक शिष्टमंडळ महाराष्ट्र सरकारलाही भेटलं, केंद्र सरकारच्या काही बड्या नेत्यांना भेटलं आणि त्यांच्या संदर्भामध्ये योग्य तोडगा लवकर काढला जाईल. आज प्रायोरिटी हॉटेलपेक्षा हॉस्पिटल आहे. वितरकांना सूचना देण्यात आल्या आहे की हॉस्पिटल असेल, डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट असेल, पोलीस एस्टॅब्लिशमेंट असेल, मेटर्निटी होम असेल, यांना कृपया करून आपण प्राधान्याने सिलेंडर द्यावे. आमच्या लोकांची, गरिबांची अशी अवस्था झालेली आहे, ना कामावर जाऊ शकतो ना काय करू शकतो. कामाच्या सुट्ट्या करून इकडे येऊन गॅसच्या लाईन लावा. एक दिवस गॅस भेटला, दुसऱ्या दिवशी गॅस नाही. आज 15-15 दिवसाची आमची बुकिंग करून झालेली आहे. आमची ऑनलाईन बुकिंग आहे, तरी आमच्या घरापर्यंत आमचा गॅसचा बाटला येत नाही. आमची अशी अवस्था आहे. मुलांना आता जेवण कसं बनवायचं तशी आमच्या परिस्थिती झालेली आहे आमची. पण काय गव्हर्नमेंट करते, काय नाही करते आम्हाला माहीत नाही. आता आमच्याकडे आज 10 दिवस झाले, आमच्याकडे एकही गाडी आमची गॅसची बाटली तिकडे गॅसची बाटली गाडीची आलेली नाही. आता आम्हाला कमीत कमी अडीच तास झाला, तरी आमचा नंबर अजून नंबर आलेला नाही. 2.5 तास झाले आम्हाला इकडे उभं राहून उन्हातापात. OTP येऊन 4 दिवस झाले. OTP येऊन 4 दिवस झाले, सिलेंडर घरी आलेलं नाहीये. आता 1:30 वाजल्यापासून इथं उभे. काय वाटणार आहे इतक्या उन्हामध्ये उभं राहून? काय वाटणार आहे माणसाला? निदान OTP आल्यावर तरी तुम्ही सिलेंडर आणून द्या ना. इथं तुम्ही 2 तास उभं राहताय, हेच तुम्ही घरी डिलिव्हर करा ना. इथं गर्दी कशाला होईल? जर तुम्ही घरी डिलिव्हर केलं तर गाडीच येते. आमच्या एरियात तर गाडीच नाही. 4 दिवस झाले, दोन्ही वेळेला गाडी बघायला जातोय. तेच होत आहे ना. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.